माहीमच्या खाडीतल्या ज्या अनधिकृत मजारचा राज ठाकरेंनी उल्लेख केला त्या मजारीजवळ न्यूज स्टेट महाराष्ट्र पोहोचले। आमचे डेप्युटी एडिटर विलास आठवले यांनी तिथे जाऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। ही आज मजार आधीपासूनच तिथे असल्याचा दावा स्थानिकांनी केला। स्थानिकांनी राज यांनी केलेला आरोप खोटा असल्याचं म्हटलेलं आहे। आमचे डेप्युटी एडिटर विलास आठवले इथं सध्या तिथेच असून त्यांच्याकडून जाणून घेऊयात ग्राउंड झिरो रिपोर्ट। डेप्युटी एडिटर विलास आठवले आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। विलासजी, काय तिथल्या स्थानिकांचं मत आहे? तुम्ही तिथं आहात? बिल्कुल रुबीना, हा जो दर्गा आहे हा माहीमचा मखदूमशाह दर्गा आहे आणि खूप प्रसिद्ध आहे आणि या दर्ग्यावर अनेक भाविक जे आहेत ते येतात आणि इथे या ठिकाणी एक वर्षातून एक उरूसही साजरा केला जातो। मुंबईतील बरेचसे लोक इथे भेटी देत असतात, चादर चढवतात आणि याच दर्ग्याच्या पाठीमागे एक मजार आहे आणि ती अनधिकृत आहे। तिला महापालिकेने संरक्षण दिलं आहे, पोलिसांनी संरक्षण दिलं, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो राज ठाकरे यांनी केला। पण या मजाराची काय माहिती आहे हे मी या स्थानिक लोकांशी विचारणार आहे। आणि ही मजार जी आहे ते म्हणजे राज ठाकरे असं म्हटलं की तिला संरक्षण दिलं जातं आहे आणि ही आत्ता बांधण्यात आली आहे। पण स्थानिकांचं म्हणणं आहे की ही मजार तब्बल 50 वर्षापेक्षाही जास्त पूर्वीची आहे आणि ही मखदूमशाह बाबा दर्ग्याचे जे गुरु आहेत, मखदूमशाह बाबा यांचे गुरु, त्यांची ही मजार आहे। अनवर भाई माझ्यासोबत आहे। अनवर भाई, मेरा तो हो गया ना। हां, किती जुनी आहे ही मजार? कितने 600-650 साल, 650 साल पुरानी है। कुणाची आहे ती मजार? खाजा खैजर। हां, आणि हे कोण होते? ये गुरु होते मखदूमशाह बाबा थे। आपका नाम क्या है? मोहम्मद फारूक मिठाई वाला। हाँ, मोहम्मद फारूक जी, ये बताओ कि जो राज ठाकरे ने कहा है कि ये मजार अभी लेटेस्ट है और बनाई गई है, क्या है इसकी हकीकत क्या? हमको किसी ने क्या क्या कहा उसके ऊपर नहीं बोलना है, खाली मखदूमशाह बाबा के बारे में ये बोलना है कि 650 साल पहले इनका ये कोकन से आए। वैसे ये इजिप्ट के रहने वाले, मिस्र से कोकन आए। रत्नागिरी ये सब कोकन पट्टी है और उसमें बॉम्बे भी एक टाइम कोकन पट्टी पे था और ये सिटी नहीं था, ये आइलैंड था, 7 आइलैंड, उसमें एक माहिम भी था। और ये माहिम के पीछे जो दरिया के ऊपर है ख्वाजा खिज़र की बैठक जिसको बोलते हैं, तो ख्वाजा खिज़र ये मखदूमशाह बाबा के गुरु। मखदूमशाह बाबा खुद जब जिंदा थे वहाँ उनके पास बैठ के पढ़ते थे, उनके पास तालीम हासिल करते थे और वो जो तालीम हासिल करते थे, इल्म हासिल करते थे, स्टडी करते थे। क्या नाम था? ख्वाजा खिज़र। ख्वाजा खिज़र। और कितने साल पुरानी है ये बिफोर 650, 600 साल, 650 साल पहले की बात है। ये मखदूमशाह बाबा जिनका यहाँ मज़ार है वो वहाँ पर बैठकर अपने गुरु ख्वाजा खिज़र से पढ़ते थे और ये 2-4 साल और 25-50 साल वो बॉम्बे के पुराने जो लोग हैं जैसे मीरा बोरवनकर, वो 25 साल पहले वहाँ आकर गई वहाँ मजार पे। यानी मीरा बोरवनकर जो पुलिस अधिकारी थी तो वो आके गई है यहाँ? वो आके गई, उसको भी 25 साल हो गए जब वो आई थी। जब मैं यंग था 35 और 40 इयर्स का, जब वो मीरा बोरवनकर यहाँ पर आई थी। और भी ठाकरे का कहना है कि ये अभी पुराने नहीं है। सैटेलाइट की पिक्चर अगर देखेंगे तो सैटेलाइट पिक्चर में कुछ दिखता नहीं है। हाँ, वो दिखता नहीं है, उसको ज़्यादा बनाए नहीं और ज़्यादा, लेकिन वो झंडा, वो बैठक, वो मज़ार वो बहुत पुरानी है। 650 साल मखदूमशाह बाबा उस पर जाकर बैठते थे। मखदूमशाह बाबा की किताबों में हाल ही में 2 साल में कोई कंस्ट्रक्शन हुआ है वहाँ? वो कंस्ट्रक्शन नहीं, उसकी कंस्ट्रक्शन का उसको कभी भी कोशिश भी नहीं की है लोगों ने कि भाई उसको जाके बनावे और कोई निशानी वहाँ पर बनावे, ऐसा कुछ भी यहाँ के लोगों ने भी, ट्रस्ट ने भी, किसी भी ट्रस्ट ने, अभी तो सोहेल खंडवानी वगैरह ट्रस्ट है। सोहेल जी ट्रस्टी आहे यहाँ के, तो सोहेल जी से भी बात करूँगा। पण रुबीना, ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी
हा मुद्दा उपस्थित केला. आता इथे ट्रस्टचे जे सोहेल आहेत ते प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा मखदूम शाह बाबाचं जी दर्गा आहे ती खूप प्रसिद्ध आहे, अनेक खूप गर्दी असते इथे. अनवर भाई, या माहीमच्या दर्ग्याचं महत्त्व काय? वो आपको सब उधर मिल जाएगा. या माहीमच्या दर्ग्याविषयी मी तुम्हाला विचारतोय की याचं महत्त्व काय, किती लोक येतात आणि कशी व्यवस्था? हजारों लोग आता है एवरी डे, हजारों लोग आते हैं इधर पे, हजारों की तादाद में आते हैं. और सबसे ज़्यादा वो जो है माहिम पुलिस, अपना पुलिस जो है मुंबई पुलिस जो है सब, उनका संदल भी पहले यहीं से उठता है. पहला संदल उनका ही रहता है. पहला संदल यहीं से उठता हाँ, है. यहीं से माहिम पुलिस ही निकालती है. अच्छा, माहीम पुलिस की ओर से? सॉरी, माहिम पुलिस नहीं, अपना मुंबई पुलिस. मुंबई पुलिस की ओर से. हां. हे ट्रस्टचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी सोहेल जे आहे, सोहेल इथे असू शकतात. त्यांच्याशी मी चर्चा करण्याचा प्रयत्न करेल की ही जी दर्गा आहे, ही मजार जी आहे ती किती वर्षापासून आहे. अनवर जे आहेत ते आपल्याला सांगत होते की ही दर्गा किती वर्षापासून जुनी आहे आणि या दर्ग्याच्या संदर्भात जी माहिती आहे ती आपल्याला देत होते. मी एका ट्रस्टच्या ऑफिसमध्ये आलो आहे आणि आपल्याला कळणार आहे की या मजारी संदर्भात काय वस्तुस्थिती आहे. पोलीस रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये. 25 वर्षापूर्वी मीरा बोरवणकर इथे आल्या होत्या असं स्थानिक सांगतात. त्यामुळे ही दर्गा जी आहे ती खूप जुनी आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा दावा जो तो असत्य ठरतो जर ही माहिती या ट्रस्टकडून दिली जात असेल, जर ती सत्य असेल तर. तुम्ही आता ट्रस्टीच्या ऑफिसमध्ये पोहोचलेला आहात, नेमकी काय माहिती तुम्हाला तिथून मिळू शकते? काय अंदाज वर्तवण्यात येतो? ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की 650 वर्षापूर्वीची ती मजार आहे, तर मग जर ती मजार आहे तर आतापर्यंत तिथं दर्गा बांधण्यात आलेली नाहीये किंवा मग काही हालचाली ज्या आहेत त्या झालेल्या नाहीयेत. नेमकं काय हे सगळं जाणून घ्या तुम्ही त्या ट्रस्टींकडून. नाही, आता मी काही कोळी बांधवांशी सुद्धा बोललो की त्या मजारवरचा जो झेंडा आहे तो कोळी बांधवांनी दिला असंही ते सांगतात. आणि त्या प्रकारे जर आपण पाहिलं की आम्ही ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हापासून फोनवर फोन ट्रस्टीना येतात आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. पण ही दर्गा खूप मजार जी आहे ती खूप जुनी आहे असं यांचा दावा आहे. आणि मखदूम शाह बाबा चे जे गुरु आहेत त्या गुरुची ही दर्गा आहे, त्यामुळे त्यांच्या आधीची दर्गा असल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी सोहेलजी ट्रस्टी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण रुबीना, या सगळ्या प्रकारामुळे कुठे ना कुठे एकदा पुन्हा महाराष्ट्रात जे वातावरण आहे ते विलासजी, अगदी संवेदनशील हा मुद्दा आहे. अशी भीती जी आहे ती व्यक्त होते. निश्चित हा अगदी संवेदनशील असा मुद्दा आहे. ते ट्रस्टी तुमच्या समोर बसलेले आहेत, त्यांना देखील या सगळ्या वर जे ते भाष्य करायचं आहे. मात्र याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की तुम्ही कोळी बांधवांशी बातचीत केली, सोहेलजी यांच्याशी तुम्ही आता जाऊन बातचीत करा. नेमकं काय आहे किंवा ही जी मजार आहे त्या संदर्भात काही त्यांच्याकडे पुरावे आहेत का, काही हे सगळं जाणून घ्या. विलासजी, बिल्कुल. सोहेल जी, मुझे ये बताओ कि ये मज़ार कितनी पुरानी है, क्योंकि ये बवाल हो गया है कि ये हाल ही बनाएगी या कोरोना के लॉकडाउन में उसको बीएमसी जो है उसको इनलीगल है फिर भी सपोर्ट कर रही है. क्या हकीकत क्या है सही? देखिए, पहली बात मैं आपको करेक्ट करूँगा, ये कोई मज़ार नहीं है उधर. ये एक बैठक है जो 650 साल पुराना बैठक है, जिधर मखदूम शाह वहाँ जाते थे. वो ख्वाजा खिदर हयातुन नबी से उनका एजुकेशन लेते थे. सिमिलर एक बैठक जो है वो माहिम पुलिस स्टेशन में भी है. सो उनकी दो ये बैठक है, एक माहिम पुलिस स्टेशन में और ये दरिया के टाप के पास. वो जो स्ट्रक्चर जो है वो खाली एक चिल्ला है जिधर वहाँ मखदूम शाह जाके बैठते थे. एक रिवर्ट प्लेस है और लोग वहाँ जाते थे बिकॉज वहाँ उनका एजुकेशन की एक बैठक थी. एक बुजुर्ग आदमी है, एक वली अल्लाह है, तो लोग वहाँ जाके ब्लेसिंग्स के तौर पे बैठते थे. मज़ार उनकी इधर है जो अब जिसकी ऑफिस में बैठे हैं अभी, तो उधर पीछे मखदूम शाह की मज़ार है. माहिम और यहाँ के जो ऐसा है कि ये जो चिल्ला जो है ये एक रजिस्टर्ड चिल्ला है 2007 में. और उनका कंसर्न जो है ना खाली चिल्ले का है, जो बैठक है आजू बाजू जो अनऑथराइज है, वी आर नॉट कंसर्न विद दैट एट ऑल. जो बैठक है उसका रजिस्ट्रेशन है, उसका कोई रिकॉर्ड्स वगैरह? उसका रिकॉर्ड 2007 में रजिस्टर हुई है, उसका रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट है. और ये जो पहले रजिस्टर नहीं हुई थी बिकॉज ऐसा था कि वो खाली बैठक के तौर पे था. जैसा माही पुलिस स्टेशन में भी अगर उनकी बैठक है तो वो पर्टिकुलर बैठक के तौर पे रजिस्टर्ड नहीं है. सो ये सब पुरानी चीज़ है. रजिस्ट्रेशन तो अभी चालू हुआ है जब से वक्फ बोर्ड आया है 2007 में. अगर
माहिम पुलिस स्टेशन में बैठक का रजिस्ट्रेशन नहीं है, लेकिन कुछ ऐसे डॉक्यूमेंट्स है क्या वो मज़ार के ऊपर कोई आया था, कोई आके गया, ऐसे कुछ फोटोज़ वगैरह? ये 650 साल पुराना है और रिपीटेडली मैं बोल रहा हूँ ये मज़ार नहीं है, ये खाली बैठक है। मज़ार उनकी है। मज़ार का मतलब ये जिधर दफनाया जाता है या उनको आरामगाह जो है उसको मज़ार बोलते हैं। तो ये वहाँ मज़ार नहीं है, ना कोई दरगाह है, वो खाली एक बैठक है वहाँ। राज ठाकरे ने ये भी कहा कि सैटेलाइट के 2.5 साल के पहले कोई भी फोटोज़ नहीं है, कोई डॉक्यूमेंट्स नहीं है, फिर भी यहाँ बहुत सारा मज़ार के टाइप कंस्ट्रक्शन किया जा रहा है, या फिर यहाँ जो हो रहा है वो इनलीगल। वहाँ मज़ार का कंस्ट्रक्शन ही नहीं हो रहा है, बिकॉज वहाँ मज़ार नहीं है, वो खाली बैठक है। और ये 600 साल की हिस्ट्री है। अगर आप पहले का कभी भी डॉक्यूमेंट्स देंगे, क्योंकि माहिम एक बे था, 800 साल के यहाँ के प्लान्स है। नाम लिखा है उनके गुरु का? हाँ, ऑफकोर्स लिखा हुआ है, ये तो पूरे ऑथेंटिक हिस्ट्री है हमारे पास उसकी। रुबीना, संपूर्ण यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, हिस्ट्री आहे असं म्हणतात. रजिस्ट्रेशन नाही झालं, पण रजिस्ट्रेशन 2007ला झालं असं त्यांचा दावा आहे. आणि राज ठाकरेंनी जो दावा केला आहे तो असत्य होण्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही चर्चा जी आहे तर म्हणजे महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना थेट आव्हान देणं की समजा ते त्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही बाजूला गणपतीचं मंदिर बांधू, अशा प्रकारचं जे आव्हान आहे त्यामुळे एक तणाव निर्माण होऊ शकतो. पण इथे येऊन न्यूज स्टेटने या ठिकाणी नेमकं काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावर साहजिकच सरकारकडून दखल घेतली जाईल, योग्य असेल तर कारवाई केली जाईल, आणि जर दावा असत्य असेल तर राज ठाकरे यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जातील. निश्चित. धन्यवाद विलासजी, तुम्ही जाऊन या सगळ्या गोष्टींची खातरजमा केलेली आहे.